नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया. सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. आज मध्यरात्रीपासून बेस्टच्या संपाचा इशारा दिलेला आहे. बेस्टनं हा इशारा दिलाय. विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. संपामुळे मुंबईकरांचे हाल होणार आहेत. मुंबईतील बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाची हाक कायम आहे. संपाच्या इशाऱ्यामुळे बस सेवा विस्कळीत होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होतील. संपाची प्रमुख कारणं काय आहेत ती पाहूया. अर्थसंकल्प विलीन करणं. बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणं ही पहिली मागणी आहे. कंत्राटीकरणाला विरोध. कंत्राटीकरण थांबवून कर्मचाऱ्यांना बेस्टच्या सेवेत सामावून घेणं ही दुसरी मागणी आहे. वेतन आणि देणी 2016-21चा रखडलेला वेतन करार लागू करणं ही सुद्धा मागणी करण्यात आली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी एक रकमी देण्यात यावी ही सुद्धा मागणी आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. शुभम, विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप असणारे मुंबईकरांचे हाल होतील, मात्र त्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या या पूर्ण होतील का काही तासात? जगदीश, मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हटली जाणारी बेस्ट बस सेवा आज रात्री 12 नंतर जी आहे ठप्प होणार आहे. कारण की अर्थातच आंदोलनासाठी सुरुवात होणार आहे. कारण की बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती यांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येणार आहे आणि आज रात्री 12 वाजतापासून हा संप पुकारण्यात येणार आहे. आणि याबद्दलचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि खरं तर सगळे ज्या संघटना आहेत त्या एकत्रित येऊन या आंदोलनाची हाक जी आहे ती त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. सोबत त्यांनी इतके सांगितलेलं आहे की सर्व मागण्या समजा 18 जून म्हणजे आज रात्री रात्रीपर्यंत पूर्ण केल्या तर मग हे आम्ही आंदोलन मागे घेऊ. आता पाहायला गेलं तर शेवटचे 2 तास बाकी आहे. सरकार यावर काय निर्णय घेतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अन्यथा मुंबईकरांचे उद्या प्रचंड हाल होणार आहेत. धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल.